नव्हते. औरंगजेब जहाज पोर्तुगीजांकडून घ्यायचा, इंग्रजांकडून पैसे देऊन घ्यायचा, पण त्याच्या मनामध्ये कधीच कल्पना नाही आली की आपण आरमार तयार करावं. शिवाजी महाराजांची बुद्धी तोबेत घेते की आपल्याला जमिनीवरून कोणी हरवू शकत नाही, पण धोका आहे, खतरा आहे तो समुद्रामधून, म्हणून आपण जहाज निर्मिती केली पाहिजे. शिवाजी राजांनी पोर्तुगीजांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की आम्हाला 200 पोर्तुगीजांची आवश्यकता आहे, आम्हाला जहाज बांधणीचं काम करायचं. पोर्तुगीजांनी 200 माणसं पाठवली. शिवाजी राजांनी या 200 माणसांच्या हाताखाली अतिशय हुशार त्यांचे मावळे ठेवले. काही दिवस काम सुरू राहिलं आणि अचानक इंग्रजांना कळालं की शिवाजी राजांचा आरमार तयार व्हायलाय. इंग्रजांनी पोर्तुगीज अधिकाऱ्याला पत्र लिहून सांगितलं की तुम्ही काय करताय, जर शिवाजी राजाचं आरमार तयार झालं तर शिवाजी राजा ते जहाज घेईल आणि आपल्याला या देशामधून हकलून लावेल, वापस बोलवा माणसं. शिवाजी राजे म्हणले गेलेत ना, जाऊ हरकत. पण शिवाजी महाराजांनी जे माणसं हाताखाली कामाला ठेवले होते त्या माणसांनी काही दिवसातच ते काम शिकून घेतले आणि छोटे मोठे गलबत, छोटे मोठे जहाज. इतिहासात नोंद आहे की शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 600 जहाज होते. 600 शिवाजी महाराजांनी छोटे मोठे गलबत जहाज बनवून घेतले, त्यांचे मावळे ते काम शिकून गेले. इंग्रजांना कळालं की शिवाजी राजांचे आरमार वाढत चालले, मोठं व्हायले. इंग्रजांनी एक प्रचंड मोठं बलाढ्य असं जहाज शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवलं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. त्या जहाजाचं नाव होतं फ्लोटिंग फोर्ट. फ्लोटिंग फोर्ट म्हणजे पाण्यावरती तरंगणारा किल्ला. ते एवढं मोठं जहाज होतं की त्या जहाजावरती जवळजवळ 100 तोफा एकाच वेळी बसायच्या आणि 100 तोफा घेऊन ते जहाज शिवाजी महाराजांच्या आरमारावरती आलं. पण त्या जहाजाची एक गोष्ट अशी होती की जोराचा वारा आला नाही तर ते जहाज पुढे पण जात नव्हतं आणि जहाज मागं पण येत नव्हतं. एवढं मोठं जहाज होतं. आणि जहाज जेव्हा ते अरबी समुद्रामध्ये आलं, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ आलं, त्या जहाजातून तोफेचा गोळा सोडायचा तर तो किल्ल्यापर्यंत जात नव्हता आणि जहाज मागेही जात नव्हतं. करायचं काय? इंग्रजांनी जहाज समुद्रामध्ये ठेवलं. पण शिवाजी महाराजांच्या मावळ्याला कळालं की एवढं मोठं जहाज आपल्याकडे येतंय. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी छोटे मोठे गलबत काढली, जहाज काढली आणि त्या छोट्या मोठ्या जहाजाने त्या मोठ्या फ्लोटिंग फोर्ट नावाच्या जहाजाला चहूबाजूने घेरलं. हातामध्ये तेलाच्या शिशा घेऊन त्या जहाजावरती फोडल्या, जहाज पेटवून दिलं. इंग्रज वैतागले. इंग्रजांना वाटलं की आता जर हे जहाज शिवाजी राजांच्या मावळ्याच्या हातामध्ये सापडलं तर जहाज घेऊन ते आपल्या विरोधामध्ये येतील. आणि इतिहासामध्ये नोंद आहे की इंग्रजांनी ते फ्लोटिंग फोर्ट नावाचं बलाढ्य जहाज अरबी समुद्रामध्ये बुडवून टाकलं. जे इंग्रज म्हणत होते की आम्हाला समुद्रामध्ये कोणी हरवू शकत नाही, आम्हाला समुद्रामध्ये कोणी नमवू शकत नाही, त्याच इंग्रजांची गुरमी समुद्रात सुद्धा जिरवण्याचं काम ज्या राजाने केलंय ते राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते शिवाजी महाराज तुम्हाला मला समजून घेता येईल. शिवाजी राजांच्या काळामध्ये कधीच कोणता शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कधीच नाही. पण आज आपण वर्तमानपत्र काढतो, टीव्ही वरती पाहतो, दररोज एखादी बातमी असते की शेतकऱ्याने आत्महत्या केली. मग नेमकं असं काय होतं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये? या जगाच्या इतिहासामध्ये फक्त 2 राजे असे होऊन गेले की ज्या राजाच्या काळामध्ये शेतकरी सुखी होता. एक म्हणजे बळीराजा आणि दुसरा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आणि म्हणून खेड्यापाड्यातल्या महिला अजूनही म्हणतात इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य मिळू दे. आणि त्या बळीराजानंतर दुसरा जर कोणता राजा शेतकऱ्यांचा होता तर तो शिवाजी राजा होता. शिवाजी राजांनी प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की अरे ही माती तुमची आहे, या मातीचे राजे तुम्ही आहात, तुम्ही मरायचं नाही. तुमच्यावर जर कोणी मरणाची वेळ आणली तर एक वेळ त्याला मारायचं, पण तुम्ही नाही मरायचं. शिवाजी राजांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा शेतकऱ्यांना धान्य दिलं, बियाणं दिले, खत दिले, बैल जोड्या दिल्या, अन्नधान्य खाण्यासाठी दिलं, टिफन दिली, गोफन दिलं, नांगर दिलं, पण सोबत तलवार सुद्धा हातामध्ये दिली आणि सांगितलं की या टिफनीनं, गोफनीनं, नांगरीनं आपल्या शरीरातलं काम करायचं, पण या मातीवरती जर कोणी अन्याय केला तर हातातल्या तलवाराने त्याची गर्दन मारायची. तुम्ही या मातीचे राजा आहात, तुम्ही मरायचं नाही. मग शेतकऱ्याला वाटायला लागलं की अरे हा राजा माझा आहे, माता भगिनींना वाटायला लागलं हा राजा माझा आहे, तरुणांना वाटायला लागलं हा राजा माझा आहे आणि प्रत्येकाला वाटत होता हा माझा राजा आहे. म्हणून प्रत्येक माणूस शिवाजी राजांच्या स्वराज्यासाठी काम करत होता. एक 16 वर्षाचा पोर सावल्या नावाचा, कुसुमाग्रज नावाच्या कवीने त्याच्या कवितेमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं की एक 16 वर्षाचा सावल्या नावाचं पोर होतं. शिवाजी राजे बऱ्याच वेळा त्यांच्या स्वराज्यामध्ये वेश बदलून जात होते आणि पाहत होते की राज्यामधली अवस्था काय आहे, राज्यामधला गोरगरीब सुखी आहे का, कुणी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतो का, हे पाहण्यासाठी राजे फेरफटका मारत होते. आणि असेच एकदा राजे वेश बदलून स्वराज्यामध्ये निघून गेले होते आणि जेव्हा ते वापस आले तेव्हा ते बदललेल्या वेशामध्ये होते. शिवाजी महाराजांचं रूप नव्हतं, त्यांचा वेश नव्हता आणि त्या सावल्या नावाच्या शेतकऱ्याच्या बांधावरच्या एका 16 वर्षाच्या पोरानं त्यांना अडवलं. त्यांनी ओळखलं नाही हा शिवाजी राजा म्हणजे. फक्त कमरेवरती तलवार होती, बाकी शिवाजी महाराजांचा काय पेहराव नव्हता. तो शिवाजी राजांना अडवतो आणि त्या कुसुमाग्रजांनी कधीच सुंदर वर्णन केलंय. ते असं म्हणतात, ते सावल्या नावाचं पोरगा म्हणतोय की खबरदार जर टाच मारूनी चाल पुढे चिंधड्या उडविन राई राई येवढे. कोण म्हणाले? 16 वर्षाचं पोरग, ज्या माणसाच्या कमरेला तलवार आहे, घोड्यावरती बसून चाललाय रायगडाकडे आणि तो म्हणतोय खबरदार एक पाऊल जर पुढे टाकलं तर, एक टाप जरी घोड्याची पुढे टाकली तर तुमच्या राई राई एवढ्या चिंधड्या चिंधड्या उडविन. या पोराच्या हातामध्ये काहीच नव्हतं चिंधड्या उडवायला.
त्या माणसाच्या कमरेला तलवार, आणि तरी तो पोरग म्हणतोय की खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंधड्या उडविन, राई राई ये बड्या पुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरस. तुम्ही असाल तुमच्या गावचे पाटील, पण माझ्या शिवाजी राजाची शिव ओलांडून तुम्ही कुठे चालला? कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरसे. लगाम खेचा हा घोडीचा, राव टांग टाकुनी असे या खडे तुम्ही अंगणी. आणि एवढी हिंमत असेल तर घोडीचा लगाम खेचा आणि मैदानातून तर आपण कुस्ती खेळू. 16 वर्षाचं पोरग म्हणजे कुस्ती खेळू. लगाम खेचा हा घोडीचा, राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगुनी. शिवाजी राजांना ह्या पोराचे ते बोलणे पण हसू येतंय आणि महाराज गळ्यातल्या गळ्यात हसतात. ते पाहून ते पोरग अजूनच चिडचिड आणि म्हणते पोर म्हणून हसण्यावारी वेळ नकाही नेऊ, मला का ओळखले हो तुम्ही. हा मर्द मराठा सामी बच्चा असे, हे हाड ही माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी बसे. खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंधड्या उडविन, राई राई ये बड्या. शिवाजी महाराज त्याला म्हणतात अरे मीच शिवाजी राजा. त्याचं कौतुक करतात आणि कमरेला बांधलेला एक रुमाल, एक शिला त्या मुलाला भेट देतात. आणि महाराजांचं वाक्य त्या कवितेमध्ये सुंदर वर्णन केलंय. आहेस इमानी माझा चेला खरा, आहेस इमानी माझा चेला खरा, चल इनाम घे हा माझा शेला तुला. पण बोल सावल्या पुन्हा एकदा बोल, खबरदार जर टाच मारून चाल पुढे तर चिंधड्या उडविन, राई राई ये बड्या, राई राई ये बड्या. 16 वर्षाचं पोरग सुद्धा किल्ल्यावरती राजा नसताना माझ्या राजाच्या किल्ल्यावरती कोणी परकीय व्यक्ती नाही गेला पाहिजे ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. कारण त्याला वाटत होतं हे राज्य जरी शिवाजी राजाचं असलं तरी हे तुमचं माझं प्रत्येकाचं राज्य आहे. आणि म्हणून त्या पोराच्या मनामध्ये सुद्धा स्वराज्याबद्दलची ती प्रेम, ती भावना निर्माण झाली होती. ही भावना आज तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण का होत नाही आजच्या शासनकर्त्यांबद्दल, हा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे शिवाजी राजा असा माणूस होता की ते म्हणत होते की हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. पण आम्ही कधी विचार नाही केला की श्री म्हणजे नेमकं कोण. फक्त राजांचं वाक्य हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. श्री म्हणजे प्रत्येक जण आपण प्रत्येकाच्या नावासोबत वापरतो श्री. म्हणजे माझं नाव इथं व्यासपीठावरती घेतलं की तुम्ही म्हणतात श्री विशाल देशमुख, तसं मी श्री, तशी तुम्ही प्रत्येक जण श्री आहात. आणि श्री म्हणजे या स्वराज्यात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस. शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही. बऱ्याच वेळा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि हिंदू मुस्लिम वाद करायचा. शिवाजी महाराज म्हणले की फक्त मराठ्यांचे दाखवायचे, शिवाजी महाराज म्हणले की फक्त हिंदूंचे दाखवायचे. साफ चुकीचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये काम करणारे 18 पगड जातीचे माणसं होते आणि सर्वांनी मिळून हे स्वराज्य निर्माण केले. ते शिवाजी राजा आम्हाला समजून घेता येते. म्हणजे शिवाजी राजा हा प्रत्येकाचा माणूस होता. शिवाजी राजांनी कोणताही मावळा निवडताना, त्याची निवड करताना त्याचं कर्तृत्व पाहिलं, त्याची हिंमत पाहिली, त्याचं शौर्य पाहिलं, त्याचा पराक्रम पाहिला. त्याची जात आणि धर्म कधीच पाहिला नाही. तो सर्वांचा राजा आम्हाला समजून घेता येणं गरजेचं आहे. म्हणजे शिवाजीराजे एवढे मोठे राजे होते की आम्ही त्यांना जाती धर्मामध्ये का आम्ही अडकून ठेवतोय याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. एकदा एक फार मोठा कवी उत्तर भारतामधून महाराष्ट्रामध्ये रायगडावरती येतो आणि रायगडावरती आल्यानंतर तो शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जातो. शिवाजी महाराजांना भेटतो तो कवी भूषण. शिवाजी महाराजांना भेटल्यानंतर राजे म्हणतात की उत्तर भारतामध्ये औरंगजेबासारखे मोठे मोठे लोक आहेत, मोठे मोठे राजे आहेत, ते तुम्हाला खूप काही देऊ शकतात, तुम्ही माझ्याकडे का आलात? पण तो कवी भूषण असं म्हणतो की नाही महाराज, तुमचं राज्य हे गोरगरिबांचं आहे, सर्वसामान्यांचं राज्य आहे. तुम्ही त्या लोकांचा, त्या शत्रूंचा कर्दनकाळ आहात आणि म्हणून मला तुमच्या राज्यामध्ये राहायचं. शिवाजी राजे म्हणतात मग एखादी रचना तुम्ही लिहिली का आमच्यावरती? ऐकवा आम्हाला सुद्धा एखादी कविता. आणि ते कवी भूषण रायगडावरती शिवाजी महाराजांसोबत कविता सादर करतात की इंद्रजिमी जंभपर, रावणसा दंभपर, रघुकुल राज है, पौनबान बाहपर, संभुरती नाहपर, जो सहस बाहपर, राम द्विज राज है, दावा धुम दंडपर, चीता मृग झुंडपर, भूषण वितुंडपर, जैसे मृगराज है, तेजतम अंसपर, कन्नजिमी कंसपर, त्यो मलिच्छ वंशपर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. त्या उत्तर भारतातल्या लोकांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, ते शिवाजी महाराज आम्हाला कळलं, आम्ही ते शिवाजी राजे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शत्रूला सुद्धा शिवाजी महाराज. एका नाटकामध्ये औरंगजेबाचा खूप छान प्रसंग सांगितला की औरंगजेबाचा दरबार भरलेला असतो. त्या भरलेल्या दरबारामध्ये औरंगजेब बादशहाचं आगमन होतं आणि मोठमोठ्याने घोषणा होत असतात की हजरत सलामत, इब्लाय दिन दुनिया, अबुल मुझफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब, शहंशाह गाजिया, आलमगीर बादशाह औरंगजेब तशरीफ ला रहे हैं. औरंगजेब दरबारामध्ये येतो आणि तो थेट त्याच्या शहजाद्याकडे जातो आणि जाऊन शहजाद्याला म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, क्योंकि चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी थी, लेकिन आज कंधार से तंजौर तक पूरे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले हम आज ये क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ रहा है.
यह है हमारे मामूजान अमीर उल उमराह शाहिस्ते खान साहब। सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर निकले कि जान बच गई लेकिन 3 उंगलियां टूट गई। यह है हमारे सिपे सालार महाराजा जसवंत सिंह, खुद को जोधपुर के महाराजा कहलाते हैं, लेकिन मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं अपनी पीठ पे खाए हैं शहजादे। यह है सूरत के खूबसूरत सूबादार इनायत खान, खुद को बहादुर कहलाते हैं, लेकिन जब